लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी आज लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या दागदागिने मौल्यवान वस्तूंचा लिलाव केला। या दरम्यान मंडळाचे मानस सचिव यांच्यासोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात। गणेशोत्सव हा संपन्न झालेला आहे आणि मात्र त्यानंतर मंडळांवर अनेक जबाबदाऱ्या असतात आणि अशामध्येच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी असते, ती म्हणजे देशभरातून आलेले भक्तांनी गणेश भक्तांनी या ठिकाणी जे दागदागिने अर्पण केलेले असतात लालबागच्या राजासाठी, त्यांचा लिलाव जो आहे तो या ठिकाणी सध्या सुरू आहे। बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी लिलाव सुरू आहे। अनेक मुंबईतून असेल, मुंबईच्या बाहेरून असेल, या ठिकाणी नागरिक या ठिकाणी आलेले आहेत, भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि लिलावामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानस सचिव सुधीर साळवीजी आहेत। साळवी साहेब, काय सांगाल, लिलाव प्रक्रिया सुरू आहे, कशा पद्धतीने सुरू आहे, किती लोक जमलेले आहेत? लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि लालबागच्या राजाच्या चरणी आलेल्या वस्तूंचा आज लिलावाला सुरुवात झालेली आहे। आज तो 10 वाजेपर्यंत हा लिलाव चालेल आणि अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आज या लिलावाला लाभलेला आहे। एकूणच 100-150 पेक्षा जास्त वस्तू ज्या आहेत त्या सध्या लिलावासाठी आहेत। एकदम चांगलं किंवा अशी कोणती वस्तू की जी दरवर्षीपेक्षा यावर्षी काहीतरी वेगळी आली, असं काही आहे का? हा लालबागच्या राजाच्या चरणी आलेल्या आकर्षक वस्तूंचा फक्त लिलाव आहे। आपण बघताय की अनेक मूर्त्या आलेल्या आहेत, त्याप्रमाणे एक अतिशय चांदीचं मोठं एक शिवलिंग आलेलं आहे। त्यात 10 तोळे सोन्याची चैन आहे, सोन्याची बिस्किट, चैनी, अंगठ्या, वेगवेगळे मूषक, अशा आकर्षक वस्तू या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यामुळे लिलावाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 30 वस्तूंचा लिलाव पार पडलेला आहे आणि आज रात्री 10 वाजेपर्यंत हा लिलाव या लालबागच्या राजाच्या स्टेजवरती चालेल। महत्वाचं म्हणजे या लिलावामध्ये कोणीही सहभाग घेऊ शकतं, कोणीही गणेश भक्त असेल या ठिकाणी सहभाग घेऊ शकतो आणि आपल्याला जी वस्तू हवी आहे या ठिकाणावरची ती घेऊन जाऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।